विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण 3.1 पासून 3.5 पर्यंत सगळ्या एक्सरसाइज फिनिश केल्यात आणि आता उरले काय प्रॉब्लेम सेट. टोटल किती क्वेश्चन्स आहेत? 25 क्वेश्चन्स आहेत. लक्षात घ्या, टोटल 25 क्वेश्चन्स आहेत. आता एक लक्षात घ्या, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी जर ते क्वेश्चन्स बघितले ना तर त्यांच्या लक्षात येईल की काही क्वेश्चनच्या इथं स्टार मार्किंग केलं. ओके, आणि माझा अनुभव सांगू का, जेव्हा सेमिस्टर असते, प्रिलिम असते ना, मुलांना मी म्हणतो चला आपण सर्कलची रिव्हिजन घेऊया आणि तुम्ही डाऊट्स विचारा, तेव्हा 90% मुलं डाऊट्स विचारताना स्टार केलेले प्रश्नच विचारतात. मग आता काय करूया माहिती आहे का? लक्षात घ्या की मी देणार आहे तुम्हाला ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स करून. ऑलमोस्ट म्हणजे आपण खूपच इझी असतील तर तुमचा होमवर्क असेल, पण एक्सप्लेन करेनच मी. ओके, मग आता काय करूया की पहिला जो क्वेश्चन मी घेणार आहे तो स्टार केलेलाच क्वेश्चन आहे, पण आपण आपल्याच टेक्निक वापरूया. म्हणजे काय की पहिल्यांदा प्रॉपर्टीज सगळ्या डोक्यात घेण्याचा प्रयत्न करूया. आता लक्ष द्या, हे सर्कल आहे आणि ही कोण आहे? टँजंट. आणि ही जर सेकंड असेल तर लक्षात घ्या प्रॉपर्टी काय, टँजंट सेकंड थेरम इथं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानुसार हा जो अँगल आहे ना तो इथल्या आर्क पेक्षा निम्मा असतो म्हणे आपण. म्हणजे हा आर्क 60 डिग्री असेल तर अँगल 30, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे ए बी सी हा अँगल आणि हा म्हणजे अँगल ए बी सी इक्वल्स टू हाफ मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. ठीक आहे, अलग लक्षात तुमच्या. दुसरी प्रॉपर्टी काय सांगू तुम्हाला मी की हे जर मी असं घेतलं, ओके, तर हा आर्क जेवढा आहे ना हा अँगल त्याच्या हाफ असणार आहे. पण ही तुम्हाला माहित आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता या दोन प्रॉपर्टीला जर मी एकत्र केलं, इथं समजून घ्या बरं का की हे असं केलं मी, सॉरी ही लाईन खूपच बाहेर गेली, लक्षात घ्या असं. आता हे ठीक आहे. आता मला सांगा मग हा अँगल सुद्धा या आर्कच्या हाफ येणार ना. मग प्रॉपर्टी मला कुठली यूज करायची माहिती आहे का? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. जर म्हणजे एकाच डायग्राम मध्ये टँजंट आणि सेकंड पण आहे आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पण आहे, अशा वेळेस हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. रिझन काय सांगा? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. मग प्रॉपर्टी तुमच्या आता लक्षात आले. मग प्रॉपर्टी लक्षात आले ना तर तुम्हाला पहिला जो क्वेश्चन आहे स्टार केलेला त्याची मी फिगर ड्रॉ करतो. लक्ष द्या, ही एक कॉमन टँजंट आहे, इथे एक छोटं सर्कल आहे आणि इकडं असं एक मोठं सर्कल आहे म्हणून आपण, पण दोघांची टँजंट एकच आहे. आता काय त्याची नावं जी आहे ती पुस्तकातलीच मी देतोय. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पी आहे, इथं क्यू आहे, इथं आर आहे बरोबर मध्ये इंटरसेक्टिंग पॉईंट आणि वरचा पॉईंट त्यांनी एस दिलाय. आता हे जॉईन करूया. ओके, आणि हे पण जॉईन करूया. आता त्यांनी प्रूव्ह काय करायला सांगितलंय बघा की अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी एस क्यू दॅट इक्वल्स टू 180 डिग्री हे प्रूव्ह करायला सांगितलंय. आणि हा 20 सेकंड प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्ही असं म्हणू नका बरं का डायरेक्ट तुम्ही 25 पैकी एवढ्या नंबरवर गेला. ओळीनं घ्या, ओळीनं नको आहे. अगोदर जे टफ संमती जातात ना प्रॉब्लेम, ज्यांना घाबरतात मुलं, ते मी तुमचे क्लिअर करून देणार आहे. आता याचं सोडवायला सुरुवात करूया आपण. लक्ष द्या, अँगल पी आर क्यू दिसला का? हा ठीक आहे. पी एस क्यू हा वरचा, या दोघांची ॲडिशन किती प्रूव्ह करायचे मला? 180. मी तर दाखवतो बघा की मी सुरुवातीला लिहितोय ड्रॉ एस आर, म्हणजे हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, जोडलं एस आर? ठीक आहे. आता शांतपणे लक्ष द्या की हा एक सेंटर आणि हा एक सेंटर आहे. ठीक आहे, त्याला आपण लेट ए अँड बी बी द सेंटर म्हणूया आपण बरं का, की लेट ए अँड बी बी सेंटर्स. ओके, असं मानूया आपण. ठीक आहे, आता सगळे जर व्यवस्थित लक्ष द्या, किंवा सेंटर मांडलेलं असतं चाललं असतं, मग असं लिहिलं असतं इन स्मॉलर सर्कल तरी चाललं असतं. इन स्मॉलर सर्कल, या छोट्या सर्कलमध्ये शांतपणे बघा, ही टँजंट आहे आणि ही सेकंड आहे. म्हणजे हा अँगल दिसतो का तुम्हाला? आर पी क्यू हा अँगल या आर्कच्या हाफ असणार आहे. अरे पण त्याच्या समोरच हा अँगल आहे ना, म्हणजे मी आत्ता सांगितलं ना इन्स्क्राइब अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. मग हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. अँगल आर पी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल हा वरचा पी एस आर. त्याला इक्वेशन 1 म्हणणार आहे आणि रिझन देणार आहे मी अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. ओके ओके, स्मॉलर सर्कल झालं. आता इन लार्जर सर्कल, इन लार्जर सर्कल
त्यात बघा नीट लक्षात घ्या की हा अँगल आहे, त्याच्यासमोर हा छोटासा आर्क आहे, त्याच आर्कच्या समोर इकडचा अँगल आहे, म्हणजे हे दोघं परत कॉन्ग्रुएंट, म्हणजे अँगल आर क्यू पी इट्स कॉन्ग्रुएंट विथ अँगल आर क्यू पी याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. कोण आहे तो सांगा? QSR. इक्वेशन 2. आणि पुन्हा तेच रिझन द्यायचं, मी लिहित नाही, तुम्ही द्या. काय रिझन देणार? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. मला सांगा काय अवघड आहे का आत्तापर्यंत? आत्तापर्यंत तर काहीच अवघड नाही आहे. कन्स्ट्रक्शन केलंय आणि अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट ही प्रॉपर्टी वापरली. आता खालचा ट्रायंगल घ्या. बघा इन ट्रायंगल PRQ दिसलाय तुम्हाला, ट्रायंगल PRQ. आता मला सांगा ट्रायंगलमध्ये अँगल किती असतात? 3 आणि तिघांची ॲडिशन किती असते? 180. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. मग मला सांगा देअरफॉर अँगल, बघा आता लक्ष द्या, हा वरचा घेऊया, काय नाव आहे त्याचं? PRQ प्लस हा अँगल RPQ प्लस हा अँगल RQP. RPQ, RQP आणि PRQ हे तिघांची ॲडिशन किती? 180. रिझन तुम्हाला माहित आहे, तुम्ही लिहा रिझन, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. ओके. आता हा PRQ आहे ना, तसंच ठेवूया, तो प्रूव्ह दॅट मध्ये पाहिजे आपल्याला. पण हे कोण आहे रे? RPQ. त्याच्याऐवजी PSR लिहा. हे आहे RQP, हे त्याच्याऐवजी QSR लिहा, QSR. आणि दोघांची ॲडिशन ती तिघांची 180 आहेच. ह्याला रिझन द्या फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 ची नावं आपण बदलली ना. आता शांतपणे बघा, मी याला ब्रॅकेट करतोय. मग देअरफॉर अँगल PRQ प्लस, नीट बघा, PSR आणि QSR ची ॲडिशन. PSR इथं आहे, QSR इथं आहे. मग ह्या दोघांना मी ॲड केलं की हा मोठा अँगल मिळणार, त्याचं नाव आहे PSR. अँगल PSR इक्वल्स टू 180. आणि बघा की तुम्हाला तेच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, इथं PSQ लिहायचं होतं. PSQ हा मोठा अँगल, दोन छोट्याची ॲडिशन झाला का मोठा अँगल. मग आलं का लक्षात तुमच्या की स्टार केलेले प्रॉब्लेम्स हे अवघड नाही आहेत, हे लक्षात घ्या, सिंपल आहेत. मग चला पहिला प्रॉब्लेम झालाय, व्यवस्थित लिहून घ्या. मग आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आता लक्ष द्या, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो 24th आहे, लक्षात घ्या. आणि सेम अशीच कन्सेप्ट आहे म्हणून तो प्रॉब्लेम मी अगोदर सिलेक्ट केलाय. म्हणजे मला काय करायचं आहे की ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ना, ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. ऐका नीट, ABCD सायक्लिक आहे ना, तर मला अँगल A हा जो मोठा आहे आणि अँगल C ह्यांची ॲडिशन 180 दाखवले पाहिजे, किंवा अँगल B आणि अँगल D कुठलेही दोन अपोजिट अँगल जे असतात ना ते सप्लिमेंटरी दाखवले की तो झाला सायक्लिक. ओके. आता मी काय करतोय बघा, कन्स्ट्रक्शन करतोय, नीट लक्ष द्या. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण लिहूया, चला मगासारखंच लिहूया. काय सांगा? ड्रॉ AE. आता समजत आहे का तुम्हाला? बघा की हा अँगल बघा, ही टँजंट आहे आणि हा सेकंड आहे, म्हणजे हा आर्क आला का. या आर्कच्या समोर हा अँगल आहे, म्हणजे मी सिम्बॉल असं करतो, डबल लाईन इकडे डबल लाईन इथं काढले, म्हणजे हा आणि हा अँगल इक्वल आहे. रिझन काय? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. पण टँजंट सेकंड थेरम सुद्धा असं पुस्तकात रिझन दिलंय. आता टँजंट सेकंड किती ठिकाणी तेच रिझन दिले त्यांनी, काय हरकत नाही, पुस्तकात दिले म्हणलं चालतंय. सिमिलरली इकडे बघा, याला मी स्टार करतोय. आता हा जो अँगल आहे त्याच्यासमोर हा आर्क आहे, या आर्कच्या समोर इकडचा अँगल आहे, म्हणजे मी याला स्टार करतो. मग चला हे दोन अँगल इक्वल आहेत. रिझन काय? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. आता शांतपणे बघा, हा ट्रायंगल सांगा बघू, या तिघांची ॲडिशन किती? 180. तुमच्या काही मुलांच्या लक्षात आलं असेल की याच्या अगोदरचा प्रॉब्लेम जो घेतला आणि हा जो प्रॉब्लेम आहे अगदी तंतोतंत एकसारख्या स्टेप्स आहेत. म्हणजे बघा की पहिली स्टेप मी इथं लिहितो की आता ह्या ड्रॉ ए नंतर इथं लिहितोय बरं का, इथं लिहायच्या ऐवजी इथं लिहितोय की अँगल, बघा मी काय लिहितोय, CBD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BAE. चला इक्वेशन 1 म्हणूया आणि लगेच लिहून टाका इकडं पण. अँगल BDC, अँगल कुठला सांगा? BDC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल DAE. दोन. आणि याला एकत्रितच रिझन देऊया, काय? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट.
त्याच्यानंतर लिहितोय का बघा मी आता इन ट्रायंगल BCD म्हणजे कुठला ट्रायंगल हा खालचा ट्रायंगल मग अँगल BCD प्लस अँगल CBD प्लस अँगल BDC इक्वल्स टू 180 रिझन द्या तुम्ही सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. आता आपण या दोघांची नावं बदलूया. मग आता अँगल BCD प्लस CBDच्या ऐवजी BAE लिहूया अँगल BAE BDCच्या ऐवजी DAE लिहूया अँगल DAE इक्वल्स टू 180 रिझन द्या फ्रॉम 1 and 2. आता ह्याला ब्रॅकेट देऊया आपण म्हणजे हा अँगल BCD प्लस आता हे दोघं BAE आणि DAE बघा BAE आणि DAE चे ऍडिशन केले की हा मोठा अँगल मिळणार आहे BAD इक्वल्स टू किती आलं 180. आता BCD म्हणजेच अँगल C बघा ना BAD म्हणजेच अँगल A इक्वल्स टू आलं का 180. मग आता इथं रिझन द्यायचं की अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. बाळांनो मला सांगा अगदी सेम गणित होते पण प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आली पाहिजे लक्षात राहिली पण पाहिजे आणि वर्षाच्या सुरुवातीलाच आपण ज्याला मुलं घाबरतात ना असे प्रॉब्लेम आपण इझी करून सांगतोय. मग चला हा जो दुसरा प्रॉब्लेम आहे हा सुद्धा पहिला नोट डाऊन करून ठेवा आणि मी आता पुसणार आहे लक्षात घ्या आणि मग तिसरा प्रॉब्लेम घेणार आहे आणि तो पण तुम्ही समजून घ्या किती सोपा आहे तो 23rd प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा शेवटचे प्रॉब्लेम आहेत ना प्रॉब्लेम सेट मधले तेच सगळ्यांना अवघड वाटतात बरं का डायग्राम थोड्याशा भयानक वाटतात अशा पण आता बघा मी 23rd प्रॉब्लेम घेतोय लक्ष द्या. आता कसं आहे माहिती आहे का इथं सुद्धा असे 2 सर्कल त्यांनी घेतलेत लक्षात घ्या 2 सर्कल घेतलेत त्यांनी आणि काय केलं माहिती आहे का एक मिनिट हा एक लाईन अशी पास केली इकडं ओके आणि दुसरी लाईन इकडं अशी पास केली ठीक आहे. ह्यांची नावं दिलेत RMS PNQ आणि त्यांनी काय शो करायला सांगितलं माहिती आहे का की शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट त्यांनी सांगितलं की प्रूव्ह दॅट की सेगमेंट SQ म्हणजे चला ही सेगमेंट SQ इज पॅरलल टू सेगमेंट RP म्हणजे ही ओके बघा की ही सेगमेंट या सेगमेंटला कशी आहे पॅरलल हे प्रूव्ह करायला सांगितलंय. बघा आपण पहिल्यांदा इथं सुद्धा कन्स्ट्रक्शन करणार आहे ड्रॉ MN हे डॉट 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 करतो ओके MN ड्रॉ केला आपण तुम्ही वाटल्यास लिहू शकता बरं का. आता सांगू का तुम्हाला मी तुम्हाला हिंट काय सांगतो बघा लक्ष द्या. आता काही शिक्षक आहेत ना अगदी ते बेस्ट शिक्षक आहेत ते थेरम पण कसं लिहायला सांगतात माहिती आहे का तसे वहीचे पार्ट्स करायला सांगतात इकडं स्टेटमेंट इकडं रिझन ओके बेस्ट. आणि अशाच शिक्षकांचं म्हणणं काय आहे तुम्हाला जर बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे ना तुम्हाला प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम आहेत ना डायरेक्ट आन्सर लिहायला सुरुवात करू नका फिगर ड्रॉ करा गिवन डाटा लिहा टू प्रूव्ह हे लिहा टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन हे लिहा आणि त्यानंतर प्रूफ लिहा. बघा जमतंय का तुम्हाला. बघा कसं असतं मगाशी बघितलं आपण 4 आणि 5 मार्काचे गणित आणि 3-4 स्टेप आहेत फक्त मग त्यावेळेस असं लिहिलेलं फायद्याचं पडेल. म्हणजे तुम्ही या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रूव्ह दॅट तर फिगर ही आन्सर शीटमध्ये काढायची हे लक्षात घ्या. मग कारण कन्स्ट्रक्शन्सला लागणारच ना आपल्याला मग हे कन्स्ट्रक्शन केलं आपण ओके. आता नीट लक्ष द्या सोडवायला सुरुवात करतोय. क्वाड्रिलॅटरल PRMN इज बघा PRMN इज काय लिहिलंय वाचा मी सायक्लिक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यांनी कुठं सायक्लिक दिले मग आपण कसं लिहिलं रिझन काय द्यायचं रिझनची गरजच नाही आहे कारण हे सगळे पॉईंट बघा वर्टायसेस सर्कलवरती आहेत म्हणजे तो सायक्लिकच आहे ठीक आहे. मग हा सायक्लिक आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरची प्रॉपर्टी काय असते माहिती आहे का की त्याचा एक्सटेरियर अँगल त्याच्या जवळचा जो अँगल आहे त्याच्या समोरचा अँगल एवढा असतो. आलं का लक्षात म्हणजे हा आणि हा अँगल इक्वल आहे. मग देअरफॉर अँगल MNQ इज कॉन्ग्रुएंट विथ PRM इक्वेशन 1 म्हणायचं. आणि मी सांगतोय काय ते रिझन बघा प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं रिझन द्या प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता लक्ष द्या हे तर लिहिलं आपण प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अरे हा पण सायक्लिक आहे ना अल्सो म्हणूया आपण किंवा सिमिलरली चालला असतं पण अल्सो लिहूया क्वाड्रिलॅटरल
MNQS, क्रमांक नाव द्या, MNQS इज सायक्लिक. मग तो सायक्लिक आहे ना, मग त्याचा एक्सटेरियर बाहेरचा कोन त्याच्या जवळच्या कोणाच्या जो अपोजिट आहे त्याच्याशी इक्वल असतो. म्हणजे हा आणि हा इक्वल आला, म्हणजे अँगल MNP is congruent with MSQ, angle MSQ equation 2 म्हणा त्याला. ओके, रिझन परत तेच आहे, प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय रिझन देणार? प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, बघा हे दोघं इक्वल आहेत आणि ते दोघं इक्वल आहेत, झालं आपलं. चला ठीक आहे, मला सांगा या दोघांची ॲडिशन 180 येणार ना, कारण ते अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. मग ते लिहूया आपण की अँगल, इकडचं नाव काय किंवा याचं नाव लिहूया MNQ, अँगल MNQ प्लस MNP, अँगल MNP इक्वल्स टू 180. रिझन द्या की अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, आता लक्ष द्या, MNQ आणि MNP. आता MNQ म्हणजे PRM प्लस, बघा याचं नाव इथं मी घेतलं, MNP म्हणजे MSQ इक्वल्स टू 180. बदल केला कशावरून? फ्रॉम 1 and 2. आता शांतपणे बघा, PRM कुठे आहे रे? हा. MSQ कुठे आहे? हा. आता ह्या दोघांची ॲडिशन 180 आहे. अरे पण जर आपण या लाईनचा विचार केला ह्या दोघांचा आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे म्हटलं तर हे इंटेरियर अँगल आहेत ना. मग बाय कॉन्व्हर्स ऑफ इंटेरियर अँगल टेस्ट तुम्ही रिझन द्या, बाय कॉन्व्हर्स ऑफ किंवा बाय इंटेरियर अँगल टेस्ट म्हटलं तरी चालेल, की लगेच लिहिणार आहे मी की जे प्रूव्ह करायला झाले ते लिहायचे रे आपलं डायरेक्टली. मग बाय इंटेरियर अँगल टेस्ट SQ इज पॅरलल टू RP. म्हणजे मला हे पॅरलल दाखवण्यासाठी मी काय केलं, हे जे ते इंटेरियर अँगल होते ना त्याची ॲडिशन मी किती प्रूव्ह केली सांगा? 180. बरं, प्रॉपर्टी कुठली वापरली सांगा? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची. कोणती प्रॉपर्टी होती? की त्याचा जो एक्सटेरियर अँगल असतो तो जवळच्या अँगलच्या समोरच्या अँगल एवढा असतो. एवढीच प्रॉपर्टी वापरली आपण. बरं, हे दोघं 180 ती एक प्रॉपर्टी वापरली, अँगल्स इन लिनियर पेअर. मग चला पटकन बघता बघता 3 प्रॉब्लेम झाले. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ना, तो बऱ्याच जणांना जमतच नाही आहे कारण कन्स्ट्रक्शन थोडंसं कठीण आहे. मग ह्याच्यानंतर तो प्रॉब्लेम आता लगेच घेऊया. आता नेक्स्ट प्रॉब्लेम ना असा प्रॉब्लेम आहे हा, की वर्षभर मला 3-4 वेळा दरवर्षी, बरं का माझा पाठीमागचा अनुभव आहे ऑफलाईन लेक्चरमध्ये, मला हे सारखंच मला प्रत्येक एक्झामच्या वेळेस याची रिव्हिजन घ्यावी लागते. रिझन काय बघा, की डायग्राम अशी दिले आणि O हा इन सेंटर ऑफ ट्रायंगल DEF असं विचारलंय. ही पहिला लक्षात आलं का? इन सेंटर म्हणजे काय सांगतो, म्हणजे तुमच्याकडे एखादा ट्रायंगल आहे आणि त्याचे तुम्ही अँगल बायसेक्टर काढले. बघा हे अँगल बायसेक्टर, त्यावेळेस O हा इन सेंटर असतो आणि ते सेंटर घेऊन रेडियस घेऊन आपण सर्कल काढलं तर ते इन सर्कल तयार होतं. सर्कम सर्कल, इन सर्कल, आठवते ना? मग मला सांगा, हा O आहे समजा सध्या आणि तो जर सेंटर असायचा असेल तर हे दोन अँगल आणि हे दोन अँगल इक्वल पाहिजेत ना. हे या प्रॉब्लेम मागचं बेसिक आहे की मला ना हे जे मधल्या लाईन्स आहेत ना त्या अँगल बायसेक्टर हे प्रूव्ह केलं मी की झाला की O हा काय झाला? इन सेंटर. ओके, पण त्यांनी काय म्हटलं बघा, ट्रायंगल DEF. ठीक आहे, ट्रायंगल DEF म्हणजे मी असं लिहितो, ड्रॉ कुठल्या कुठल्या साईड काढूया रे आपण? DF जॉईन करूया, DE अँड EF हे आपण ड्रॉ करूया. हे आणि हे तुमच्याकडे पट्टी असते, स्केल असते, तुम्ही डॉट 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 काढा. बरं का, मला असं डॉट डॉट काढायला नाही जमणार फळ्यावरती, मी जॉईन केलं. ओके, आता मला काय प्रूव्ह करायचं माहिती आहे का, की पहिला अँगल या दुसऱ्या अँगलशी इक्वल आहे. हे मी प्रूव्ह केलं बस. आता तुम्हाला वाटेल की सगळं नाही, हे दोघं आपण प्रूव्ह केलं तर बास होत आहे. सिरियसली बास होतं. लक्षात घ्या का सांगतो, कारण हे दोघं प्रूव्ह केले की म्हणायचं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट की हे दोघं इक्वल आहेत आणि हे दोघं इक्वल आहेत. मग हेन्स O इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर. चला आता याच्यात वापरायची कोणती प्रॉपर्टी मला सांगा. हा अँगल 90 डिग्री आहे आणि सांगू का हा अँगल सुद्धा 90 डिग्री आहे. मी पुस्तकात जर बघितलं ओके तो अँगल सुद्धा 90 डिग्री आहे. मग शांतपणे बघा, इन लक्ष द्या, इन क्वाड्रिलॅटरल ODCE, शांतपणे बघा ODCE, मी ही साईड घेतली बरं का, लक्षात घ्या. जर या क्वाड्रिलॅटरचा विचार केला की अँगल ODC इक्वल्स टू 90 डिग्री,
अँगल ओ ई सी बरोबर आहे, ओ डी सी आणि ओ ई सी तो सुद्धा 90 डिग्री. दोघांना रिझन काय दिलं मी, गिवन परपेंडिक्युलर त्यांनी दिलेत. चला आता या दोघांची ॲडिशन करूया. अँगल ओ डी सी प्लस अँगल ओ ई सी पुढे लिहूया आपण 90 प्लस 90 म्हणजे झालं का 180. ओके, मग रिझन देऊया बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. लक्षात घ्या ना, बघा ना, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ना, हा ई जो आहे ना आणि हे डी हे दोघांचे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत आणि ते सप्लिमेंटरी आहेत. म्हणजे देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ओ डी सी ई इज सायक्लिक. म्हणजे हा सायक्लिक आहे. आता शांतपणे बघा, मी असं प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे का, मी पहिल्यांदा काय करतो मुलांना प्रूव्ह करण्यासाठी मी काय केलं होतं, असे सर्कल ड्रॉ केले होते असे सायक्लिक प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, हां, पण त्याचा इश्यू होतो, ते किचकट होते डायग्राम. सर्कल काढायचेच नाही, समजून घ्यायचं की तो सायक्लिक आहे. लक्षात घ्या. मग आता होतंय काय बघा, की देअरफॉर अँगल मी आता लिहितोय काय बघा नाव ओ ई डी. अँगल ओ ई डी सांगा बघू, हा कॉन्ग्रुएंट कुणाशी असेल बघा. हा जो आहे ना याच्या समोर ओडी हा आर्क आहे. मी काय सांगितलं, फिगर नाही काढायचं, मग सर्कल काढायचं नाही, ते किचकट दिसतं. ओडी आणि ओडीच्या समोरच हा अँगल आहे. चला 3 नंबर देतो. मग हा 2 नंबरचा आणि 3 नंबरचा अँगल इक्वल. याचं नाव काय, ओ सी डी. अँगल ओ सी डी. याला रिझन काय देतो मी, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. ओके, पण आता एक काम काय करूया माहिती आहे का, की हा जो आहे ना ओ सी डी म्हणजेच एफ सी बी हे लक्षात घ्या. मग देअरफॉर अँगल ओ ई डी इज कॉन्ग्रुएंट विथ एफ सी बी. आपलं निम्म काम झालं. निम्म काम झालं की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो मी सायक्लिक आहे हे प्रूव्ह केलं. मला अजून एक क्वाड्रिलॅटरल सायक्लिक प्रूव्ह करायचा आहे. लक्षात घ्या, तो आहे बी सी ई एफ. आपण 3.1 पासून 3.5 सॉल्व्ह करताना एका प्रॉब्लेममध्ये तसं केलंय आपण. लक्ष द्या, मी लिहितो इथं बघा, अँगल बी एफ सी 90 डिग्री. आता अँगल बीई सी तो सुद्धा 90 डिग्री. ओके, ह्याला पण रिझन देऊया गिवन. आता शांतपणे बघा बाळांनो, हा 90 आहे आणि हा 90 आहे. दोघांच्या समोर बीसी साइड आहे. मग देअरफॉर बीसी हा डायमीटर असणार आहे. देअरफॉर BC is diameter and quadrilateral BFEC हा सायक्लिक आहे. BFEC म्हणजे थोडक्यात सांगू का, हा डायमीटर आहे ना, मग हा सेंटर कन्सिडर केला तर असं सर्कल एवढं मोठं येईल. पण ड्रॉ करू नका, तुम्ही समजून घ्या, हा तो सर्कलचा त्या आर्क असणार आहे. आता शांतपणे बघा, याच आर्कच्या समोर 1 नंबरचा अँगल आहे आणि याच आर्कच्या समोर 3 नंबरचा अँगल आहे. याचा अर्थ 1 नंबरचा अँगल. देअरफॉर अँगल FEB किंवा BEF इज कॉन्ग्रुएंट विथ, बघा ना, 1 नंबरच्या समोर हा आर्क आहे, त्या आर्कच्या समोर इथला अँगल आहे, त्याचं नाव आहे FCB. ओके, अँगल FCB. चला याला इक्वेशन 2 म्हणूया आणि रिझन काय देणार, पुन्हा तेच अँगल्स लिहिता इथलं इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. तुम्ही लिहा अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. आता मी लिहितोय काय बघा, फ्रॉम 1 and 2. बघा FCB म्हणजे RHS इक्वल आहे. मग RHS इक्वल असल्यावर LHS इक्वल असणार आहे. देअरफॉर अँगल OED इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BEF. बघा, मग BEF म्हणजे हा अँगल, OED म्हणजे हा अँगल, झाले का हे दोघं इक्वल. मग हेन्स मी लिहिणार आहे, हेन्स बघा BE किंवा EB कसं लिहा, हेन्स BE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल E म्हणूया आपण. म्हणजे ह्या ईचा हा कोण आहे, अँगल बायसेक्टर. मग आता पुढचं मी तोंडी सांगतो, लक्ष द्या. मग सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट CF and AD are also angle bisectors. CF is angle bisector of C and AD is angle bisector of A. नको, AD is angle bisector of FDE हा अँगल बरं का, आणि CF is angle bisector of EFD. बाहेरचे नको आहेत, इथले पाहिजे. मग मी परत सांगतो बरं का. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट CF
इज अँगल बायसेक्टर ऑफ EFD आणि AD इज अँगल बायसेक्टर ऑफ FDE. Hence O is point of intersection of angle bisector. बघा खूप लिहायचं. Hence O is point of intersection of angle bisector. Hence O is in center. आता तुम्हाला सांगतो ऐका बाळांनो, तुम्हाला हिंट देऊ का मी? तर हे पहिला अँगल तिसऱ्याशी इक्वल आहे, दुसरा अँगल तिसऱ्याशी इक्वल आहे, हे डोक्यात ठेवा. एवढीच कन्सेप्ट आहे याच्यात. बरं, हे प्रूव्ह करण्यासाठी काय केलं आपण? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वापरला. हा इकडचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आता इश्यू काय होतो माहिती आहे का? इकडं पण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. तुम्ही तसं जर बघितलं ना, मी हे करतो बरं का, की चला हा चौथा अँगल हा पाचव्याशी तुम्हाला इक्वल दाखवायचा आहे, पण चौथा आणि हे करायचं असेल ना, तुम्हाला इकडचा घेतला पाहिजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अलग लक्षात ठेवा, तुम्हाला हा अँगल घ्यावा लागेल. म्हणजे हा चौथा आणि पाचवा पण किचकट होतंय, त्यापेक्षा इकडचं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, प्रॉब्लेम थोडासा टफ आहे, मी मान्य करतोय, पण तसा पण एवढा फारसा अवघड नाही आहे, कारण प्रॉपर्टी जास्त यूज करतच नाही आपण. मग चला, हे पण प्रॉब्लेम झाले. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आता हा आजच्या लेक्चरमधला की नाही, ॲक्च्युली हा ओळीने घेतला मी पाचवा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या, पण तो स्टार केलेला आहे. ओके, आता ह्याचा नंबर जो आहे तो आहे 10. ठीक आहे, नंबर 10 लिहितो इथं मी, म्हणजे मी प्रॉब्लेम सेटमध्ये नंबर 10 आहे आणि तो स्टार केलेला लास्ट प्रॉब्लेम आहे. काय विचारलंय त्यांनी की ही सेगमेंट CP आणि CQ हे कॉन्ग्रुएंट आहे विचारलंय. मग आपण काय करूया? कन्स्ट्रक्शन करूया. ही CP हे CQ हे इक्वल दाखवायचे. आता सांगू तुम्हाला मी, इथे मला अजून कन्स्ट्रक्शन करायचं आहे, हे CT सुद्धा जोडायचं आहे. आता मी तुम्हाला सांगू का कन्सेप्ट, मला जर या दोन साईड इक्वल दाखवायच्या असतील, चला मी असं करतो बरं का, तुम्ही डॉटेड करा. मला ह्या दोन साईड इक्वल दाखवायच्या असतील तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले पाहिजेत. हे दोन ट्रायंगल कसे दाखवले पाहिजेत सांगा? कॉन्ग्रुएंट. शांतपणे लक्ष द्या. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवताना CT ही कॉमन साईड आहे दोन्हीमध्ये, बरोबर आहे. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट असते, तेव्हा हा अँगल 90, हा पण अँगल 90. आता उरलं काय माहिती आहे का? जर मी PT आणि TQ हे कॉन्ग्रुएंट दाखवलं तर हा प्रॉब्लेम फिनिश होतोय. मग आपण सुरुवात करूया. लक्ष द्या. स्टार्टला आपण लिहूया कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ CP, CQ अँड CT म्हणूया आपण. ठीक आहे, CP, CQ आणि CT आपण ड्रॉ केलं. ओके, आता लक्ष द्या मी काय सांगतो ते प्रूफ मध्ये बरं का. प्रूफ बघा मी इथे लिहितोय, लक्ष द्या की AP इज परपेंडिक्युलर टू PQ, BQ इज परपेंडिक्युलर टू अगेन PQ. या दोघांना रिझन द्यायचं गिवन. हा 19 हा 90 त्यांनी दिलाय. आता CT इज परपेंडिक्युलर टू PQ. CT हा PQ ला परपेंडिक्युलरच आहे, त्याला रिझन द्यायचं टँजंट थेरम. तुम्हाला आठवते का की पहिल्या लेक्चरला मी लिहिलं होतं काय माहिती आहे का? रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. आणि नंतर आपण जेव्हा टेक्स्टबुकमध्ये बघितलं तेव्हा टँजंट थेरम एवढंच रिझन दिलंय. मग चालतंय. आता लक्ष द्या, AP कोणाला परपेंडिक्युलर आहे? PQ ला. BQ सुद्धा PQ ला. म्हणजे हे तिघं पण एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत आणि एकाच लाईनला जेवढे आपण परपेंडिक्युलर काढू ते एकमेकाला पॅरलल असतात. नुसतं देअरफोर रिझन द्या. देअरफोर मग AP इज पॅरलल टू BQ इज पॅरलल टू CT. AP इज पॅरलल टू BQ इज पॅरलल टू CT. अँड आता मी लिहितोय काय बघा, लक्ष द्या. अँड AB and PQ are their transversals. Their transversal म्हणजे ते छेदिक आहेत, ते कट करतात. लक्षात घ्या. म्हणजे बघा ना, ह्या तीन पॅरलल लाईन्स आहेत आणि ह्या त्याच्या कोण आहे सांगा? ट्रान्सव्हर्सल. मग अशा वेळेस लक्षात घ्या. ओके, मग देअरफोर आता ही जी प्रॉपर्टी आहे ती मला सांगतो, जेव्हा तीन लाईन अशा पॅरलल असतील आणि ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल असतील तेव्हा रेशो असा असतो बाळांनो, लक्ष द्या की AC अपॉन CB दॅट इक्वल्स टू PT अपॉन TQ. AC अपॉन CB दॅट इक्वल्स टू काय सांगा? PT अपॉन. रिझन ॲक्च्युअली आपण इथे दिलंय की ट्रान्सव्हर्सल, किंवा तुम्हाला असं लिहू शकता बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. लिहाच तुम्ही बाय, याला इक्वेशन 1 म्हणूया. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हे घेतलंय. पण बट मी काय लिहितोय बघा, बट AC इक्वल्स टू CB इक्वेशन 2 आणि रिझन आहे रेडिया ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलचे रेडियस आहे तेव्हा जेवढी AC असणार आहे तेवढं CB. आता डोकं वापरा बाळांनो. AC आणि CB इक्वल असेल, ठीक आहे,
मग देअरफॉर पीटी आणि टी क्यू सुद्धा इक्वल असणार आहे, कारण रेशो बघा ना. मग देअरफॉर फ्रॉम 1 and 2 म्हणूया आपण. मग देअरफॉर फ्रॉम 1 and 2 पी टी इक्वल्स टू टी क्यू आणि याला इक्वेशन 3 म्हणून ठेवूया आपण. म्हणजे मला जे पाहिजे तर मिळालं की पी टी आणि टी क्यू इक्वल प्रूव्ह करायचं होताना मला मिळालं. लक्षात घ्या. आता काय करूया की हा दोन साईड इक्वल दाखवायचे ना तुम्हाला, ते दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवायला घेऊया. मग इन ट्रायंगल तिकडचं नाव आहे सी टी पी अँड इकडचं नाव आहे सी टी क्यू. म्हणजे इन ट्रायंगल सी टी पी आणि ट्रायंगल कुठला सांगा सी टी क्यू. समजून घ्या की सी टी इज कॉन्ग्रुएंट विथ सी टी. रिझन द्यायचं कॉमन साईड. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणे किंवा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवणे ह्याच गोष्टी पहिल्या 3 टॉपिकमध्ये खूप आहेत. लक्षात घ्या. सिमिलॅरिटी असू दे, पायथागोरस असू दे, सर्कल असू दे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सिमिलर किंवा कॉन्ग्रुएंट दाखवायचे न्यूमेरिकल्स 11-12 मध्ये 0 आहेत. लक्षात घ्या. 100% 0 नसतातच. म्हणजे होतं काय लक्षात आलं का की 10वीपर्यंत आपण प्रचंड एनर्जी घालवतोय त्या सिमिलॅरिटीमध्ये, पायथागोरसमध्ये, सर्कलमध्ये, हे प्रूव्ह दॅट सारख्या प्रॉब्लेममध्ये आणि आपल्याला वाटतं छान माझं मॅथ्स छान आहे. मग 11-12 मध्ये कोण आहे? फक्त आणि फक्त ऑलमोस्ट ट्रिग्नॉमेट्रीज म्हणूया आपण. त्यामुळे ट्रिग्नॉमेट्री परफेक्ट व्हायलाच पाहिजे. लक्षात ठेवा जर सायन्सला घ्यायचं असेल तर. हां बरं ठीक आहे. आता हे सी टी झालं. आता हे दोन अँगल इक्वल आहेत इच 90 डिग्री. म्हणजे अँगल सी टी पी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी टी क्यू. रिझन द्या इच 90 डिग्री. आणि सेगमेंट पी टी इज कॉन्ग्रुएंट विथ टी क्यू. त्याला रिझन द्या फ्रॉम 3. आताच प्रूव्ह केलं ना आपण. मग झालं का. मग देअरफॉर ट्रायंगल काय सांगा सी टी पी इज कॉन्ग्रुएंट विथ सी टी क्यू. रिझन काय SAS टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट. एकदा का ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील त्याच्या करस्पॉन्डिंग साइड इक्वल असतात. लक्षात घ्या. मग देअरफॉर सी पी इज कॉन्ग्रुएंट विथ सी क्यू. रिझन आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता लक्षात येते का बघा. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की आपण कन्सेप्ट कुठल्या वापरल्यात. तर इझी कन्सेप्ट वापरल्यात की प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टी वापरली. त्यात हे दोघं इक्वल का? रेडिया ऑफ सेम सर्कल आहेत म्हणून. तुम्ही इथं लिहा रेडिया ऑफ सेम सर्कल. हे लक्षात घ्या. ओके. हे सगळं कशासाठी केलं? हे दोन इक्वल दाखवण्यासाठी. आलं का ध्यानात? एवढं करून मग शेवटी काय केलं? हे दोन ट्रायंगल आपण कसे दाखवले सांगा? कॉन्ग्रुएंट दाखवले. आता कसं करणार आहे? तुम्ही व्हिडिओ पॉज करा. ठीक आहे. हे न्यूमेरिकल लिहून घ्या. मी आता काय करतोय पुसतोय हे आणि लगेचच दुसरं न्यूमेरिकल घेणार आहे आणि ते न्यूमेरिकल मला अतिशय इझी वाटतंय. मग बघा मी त्याची फिगर ड्रॉ करतोय. लक्ष द्या. अतिशय इझी आहे. कदाचित मी ते तोंडी एक्सप्लेन करेन आणि तुम्हाला ते सोडवायला लावेन. त्यासाठी मी जरा डायग्राम मोठी काढतो. बघा ही एकात एक 2 सर्कल आहेत. एकात एक 2 सर्कल आहेत. ते दोघं एकमेकाला इंटरनली टच करतायत. ओके. मोठ्या सर्कलचा सेंटर इथं आहे आणि त्याचं नाव त्यांनी Y दिलंय आणि छोट्याचा इथं आहे त्याचं नाव त्यांनी X दिलंय. ओके. ही अशी एक लाईन ड्रॉ केली. त्याचं नाव त्यांनी BAZ दिलंय. ओके. आणि A ला X जोडलाय आणि B ला Y जोडलाय. त्यांनी म्हणलंय शो दॅट जो AX आहे पॅरलल टू BY. आता मी उरलेला फळा पुसणार आहे तोपर्यंत तुम्ही थोडासा विचार करा. तुम्ही विचार करा की कन्स्ट्रक्शन काय करता येईल. कारण कसं आहे माहिती आहे का आपण आत्तापर्यंत बघितलं कन्स्ट्रक्शन जर लक्षात असेल ना तर तुम्हाला ते न्यूमेरिकल जमणार आहेत. लक्षात घ्या. कारण कन्स्ट्रक्शनच नाही आठवलं काय कळालंच नाही तर काय जमणार नाही आहे. साधं कन्स्ट्रक्शन आहे हे जोडायचं. बरोबर आहे. मी तोंडी सांगणार आहे. लक्ष द्या. आपण काय करूया छोटा सर्कल घेऊया पहिल्यांदा. छोट्या सर्कलमध्ये मला सांगा पहिली स्टेप मी काय सांगतोय बघा की XA इक्वल्स टू XZ. छोट्या सर्कलमध्ये XA इक्वल्स टू कोण? XZ. रिझन काय? रेडिया ऑफ सेम सर्कल. एका सर्कलच्या रेडियस आहे त्यामुळे इक्वल असणार आहे. आता ही पहिली स्टेप झाली आपली. इन स्मॉलर सर्कल XA इक्वल्स टू XZ. ठीक आहे. लगेच इन ट्रायंगल XAZ त्या ट्रायंगलमध्ये 2 साइड इक्वल आहेत ना सांगा बघू. 2 साइड इक्वल. मग बाय आयसोसेलेस ट्रायंगल थेरमनुसार या नंबरला मी 1 म्हणतो, या अँगलला ह्याला मी 2 म्हणतो. पहिला अँगल हा दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग अँगल XAZ इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल XZA. पहिली स्टेप झाली. आता इन लार्जर
सर्कल किंवा इन अ सर्कल विथ सेंटर वाय म्हणायचं, हॅव्हिंग सेंटर वाय. पुन्हा तेच मी तर 3 लाईन ड्रॉ करतोय, म्हणजे वाय बी इक्वल्स टू वाय झेड. आलं का? रेडिया ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इन ट्रायंगल वाय बी झेड बाय आयसोसेलस ट्रायंगल थेरम. काय आहे आयसोसेलस ट्रायंगल थेरम? जर 2 साईड इक्वल असतील तर 2 अँगल पण इक्वल असतात. मग याचा अर्थ हा दुसरा अँगल मोठ्यातला आणि हा तिसरा अँगल इक्वल असणार आहे. आता डोकं वापरा. पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ तिसरा आणि पहिला हे सगळी कॉन्ग्रुएंट असणार आहे. साधं लॉजिक आहे. चला हा 30 डिग्री तर हा 30, ओके, हा 30 तर हा पण 30, मग हे दोघे इक्वल आहेत ना. मग आता लगेच काय लिहायचं की हे आणि हे 2 अँगल तुम्ही इक्वल दाखवले, फ्रॉम 1 and 2 असं रिझन दिलं, लिहायचं लगेच बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. हे करस्पॉन्डिंग आहेत ना. मग बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट AX इज पॅरलल टू YB किंवा BY. मला सांगा कळालंय का तुम्हाला? कारण मी तुम्हाला ते सॉल्व करून देणार नाही आहे. हा टेक्स्टबुकमधला ना 8वा प्रॉब्लेम आहे आणि हा तुमचा होमवर्क आहे. प्रॉपर्टी सांगा. आयसोसेलस ट्रायंगल थेरम 2 वेळा, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट लास्ट वापरली आणि आपण प्रूव्ह केलं की हे याला कसं आहे? पॅरलल. मला होमवर्क लगेच हवा आहे. म्हणजे आज व्हिडिओ बघितलाय ना, 2 तासात होमवर्क पाठवा. मला माहिती आहे कसं असतं, तुम्हाला सांगतो. तुम्ही ऐकताय, तुम्हाला ते समजतंय, लगेच तुम्ही लिहून काढताय, मग ते आपल्या डोक्यात परफेक्ट लक्षात राहणार आहे. परफेक्ट. आणि सर्कलचं वेटेज किती हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. 10-12 मार्काचं नक्कीच असणार आहे ना सर्कलचं वेटेज. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम 9th वन, आणि हा पण तुमचा होमवर्कच मी देणार आहे. बघा आता सर्कल आणि टँजंट आहे आणि हा सेंटर आहे, ओके. ओ आणि हा परपेंडिक्युलर टाकला नाही, तो आहे परपेंडिक्युलर, कारण टँजंट थेरम, रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. आता त्यांनी केलंय काय बघा, लक्ष द्या. ही RS आहे. RS ची व्हॅल्यू त्यांनी 12 दिले. RS ची व्हॅल्यू 12 दिले आणि रेडियस विचारले सर्कलची. काय विचारले? रेडियस. मी हे जॉईन करतो बरं का. आता शांतपणे ऐका की Q हा मिड पॉईंट दिलाय. Q हा मिड पॉईंट दिलाय त्यांनी OPचा. Q हा OPचा मिड पॉईंट दिलाय. ऐका, हे जर X असेल तर हे पण X असणार आहे, बरोबर आहे, कारण Q हा कोण आहे? मिड पॉईंट. पण OP ची व्हॅल्यू 2x येणार ना, x + x. मला सांगा OR पण 2x येणार ना? कसं सांगा बघू, कसं? कारण लक्षात घ्या, ही पण रेडियसच आहे ना. मग ही जर 2x म्हणताय तुम्ही तर हे पण 2x येणार, ओके. आता हा अँगल 90 डिग्री, टँजंट थेरम. अरे त्यांनी काय दिलंय माहिती आहे का? नीट लक्ष द्या की ह्याला L म्हणलंय, की त्यांनी एवढंही दिलंय की RS पॅरलल आहे या L ला. मग हिला कशी आहे सांगा? जर पॅरलल असेल तर हा 90 डिग्री, तर मग हा पण किती? 90 डिग्री. करस्पॉन्डिंग अँगल. दुसरी गोष्ट, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. 8वीत झालंय 8th स्टँडर्डमध्ये की सेंटरमधून जर कॉर्डवर आपण परपेंडिक्युलर टाकला तर तो कॉर्डचे 2 इक्वल पार्ट करतो. मग मला सांगा कॉर्ड 12 आहे म्हणलं ही 6 येणार. लिहिलं पाहिजे QR = ½ RS. झालं का? आता याच्यात काय करणार सांगा? पायथागोरस थेरम मी वापरून दाखवतो, लक्षात घ्या. मग इन ट्रायंगल OQR बाय पायथागोरस थेरम. मग माझा आहे का, मी पहिल्यांदाच 2 होमवर्क तुम्हाला देतोय बरं का. करा, डायजेस्टमधली कॉपी करू नका, व्हिडिओ परत बघा. मी हिंट दिलेत कशा, त्याच्यानुसार सॉल्व करा. मुद्दा असा आहे की मी दिलं असतं सगळं सोडवून, पण आता व्हिडिओ बघा ना, टॉपिक संपत आलाय. उद्या याचं लास्ट लेक्चर आहे, मग या स्टेजला तुम्हाला आलं पाहिजे. तरी मी कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हाला करून दाखवतो बघा की OR² = OQ² + RQ². मग OR 2x आहे, त्याचा स्क्वेअर 4x² होणार. OQ x², QR 6चा स्क्वेअर 36 होणार. हे प्लस इकडे मायनस होतील, मग 4 मधनं 1 गेले की 3x² 36. इंटूचा अपॉन करा, मग x² = 12 म्हणजे x = √12. 12 म्हणजे 4 × 3 ना, त्यामुळे x ची व्हॅल्यू 2√3. अरे पण रेडियस विचारले आपल्याला, म्हणून रेडियस = 2x आहे ना, मग 2 × 2√3 म्हणजे झालं का 4√3. मग मला हे 2 होमवर्क अगोदरचा प्रॉब्लेम फिनिश करा. अजून मी काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये, थोडेफार जे आहेत ना होमवर्कच तुम्हाला देणार आहे, लक्षात घ्या, ओके. मग उद्याच्या लेक्चरला उरलेले प्रॉब्लेम आणि हा टॉपिक फिनिश. टेस्टला तयारी ठेवा.
प्रत्येक शनिवारी आपण टेस्ट घेणारच आहे, याचा अर्थ शनिवारी टेस्ट होईल आणि आनंदाची बातमी काय, रविवारी सुट्टी राहील. खुश? लक्षात घ्या, आम्ही पण खुश, तुम्ही पण खुश. तेव्हा समजून घ्या. अजून घ्यायचं आहे आपल्याला, होमवर्क देतो मी, मग आपण लेक्चर थांबूया. आता व्हिडिओच्या शेवटी फक्त होमवर्क आहे आणि खूप आहे होमवर्क. 1 2 3 4 5 प्रॉब्लेम आहेत, ह्याच्यात पुन्हा 3 प्रॉब्लेम आहेत. थोडंसं एक्सप्लेन करणार, जास्त नाही आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे हे अगोदर प्रूव्ह करा टँजंट थेरमनुसार आणि वापरा पायथागोरस, तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. 30 60 90 चा वापर करा, तुम्हाला अँगल्स फाइंड आउट करायला जमतील. पहिला क्वेश्चन इझी, पायथागोरस आणि 30 60 90. दुसऱ्यामध्ये मी काही बोलणार नाही आहे, पण सांगतो प्रॉपर्टी. सेंट्रल अँगल जेवढा असतो तेवढाच आर्क असतो, ही एक प्रॉपर्टी. आर्क जेवढा असतो तेवढा नसतो अँगल, त्याचा हाफ इन्स्क्राइब्ड अँगल असतो. मग हे तुम्ही सॉल्व करा. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, सेंट्रल अँगल. इथं मात्र तोंडी सांगणार आहे, बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटरनली इंटरसेक्टिंग कॉर्ड. मग तुम्हाला हा अँगल विचारला असेल, ZTX हा विचारलाय ना, तर तुम्हाला हा आर्क आणि हा आर्क ॲडिशन करून 2 ने डिवाइड करा. एक्सटर्नलला या आर्कमधून हा आर्क मायनस करून 2 ने डिवाइड करा, म्हणजे हा अँगल मिळेल. बरं, इथं कसं येणार बघा, TW इंटू TX इक्वल्स टू TY इंटू TZ. व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा. इथे काय येणार, AB इंटू AC. AC नसेल तर तुम्हाला AB आणि BC चे ॲड करून AC काढलं पाहिजे, म्हणजे AB इंटू AC दॅट इक्वल्स टू AD इंटू AE. तुम्हाला सांगितलं ना मी की जे इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो अगोदर घ्यायचा. आणि 3.4 3.5 मध्ये आय थिंक असले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. इथं पण तेच आहे, OP चा स्क्वेअर इक्वल्स टू OQ इंटू OR. मग आता हा तुमचा होमवर्क आहे, मी साईडला सरकतोय, स्क्रीनशॉट घ्या. पण नंबर पण दिलेत मी, 13 3 14 15 16 18. तुम्ही पुस्तकातले सॉल्व्ह करू शकताय. ऑलमोस्ट बघा 25 प्रॉब्लेम्स आहेत, हे की नाही. मग ह्याच्या अगोदर आपण एक 7 घेतले होते, मग 8 9 10 11 12, एक 12 ते 13 झाले म्हणूया आपण, 13 झाले म्हणूया आपण, म्हणजे 50% फिनिश. आता उरलेले 50% उद्या संपतील. पण ते खूप सोपे आहेत, खूप सोपे आहेत, लक्षात घ्या. मग आता मला सांगा, जा अवघड टॉपिक फिनिश. मग आपल्याला आता सोपे सोपे टॉपिक घ्यायचे आहेत, पण आपण सायन्स पण घ्यायचं आहे, अल्जेब्रा पण घ्यायचं आहे. त्यामुळे जॉमेट्रीला आता थोडासा तुम्हाला वेळ मिळेल अभ्यासाला, रिव्हिजनला. परफेक्ट करा, शनिवारी टेस्ट आहे. मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.